हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण अप्रोचेस टू स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग म्हणजेच व्यूहरचनात्मक निर्णय प्रक्रियेचे दृष्टिकोन यावर चर्चा करणार आहोत. सो स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग प्रोसेस इज कॉम्प्लेक्स अँड इंटरव्ह्यूइंग. थोडक्यात या वाक्याचा अर्थ सांगतो. यामध्ये एक नवीन शब्द आहे इंटरव्ह्यूइंग. ही जी स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे, आता ही स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग प्रोसेस म्हणजे काय? जनरली ज्या स्ट्रॅटेजी चॉईस केल्या जातात, म्हणजे स्ट्रॅटेजीची जी निवड केली जाते किंवा स्ट्रॅटेजी ज्या तयार केल्या जात असतात, त्या अनुषंगानं जी प्रक्रिया राबवली जात असते त्याला इथं काय म्हटलं जात असतं? डिसिजन मेकिंग, स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग असं म्हटलं जात असतं. म्हणजे व्यूहरचनात्मक निर्णय घेणे किंवा व्यूहरचनेशी संबंधित निर्णय घेणे. ज्यावेळेस आपण व्यूहरचनेची चर्चा केलेली होती त्यावेळेला सांगितलेलं होतं की सर्वसाधारणपणे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे दुसरं तिसरं काय नसून इट इज अ कंटिन्युअस डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे. सतत यामध्ये काय करावं लागतात? तिथं निर्णय घ्यावे लागत असतात. तर हे जे निर्णय आहेत हे निर्णय कसे घेतले जात असतात या अनुषंगानं काही जे दृष्टिकोन तयार झालेले आहेत त्याची आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे. तर काय डिसिजन मेकिंग प्रोसेस ही एक कॉम्प्लेक्स आहे, थोडी किचकट आहे आणि इंट्रिगिंग म्हणजे एक विचित्र किंवा वैचित्र्यपूर्ण ही प्रक्रिया मानली जाते. व्हेरियस रिसर्चर्स अँड ऑथर्स हॅव स्टडीड अँड डिस्क्राईब द मॅनर इन विच सच डिसिजन मेकिंग टेक प्लेस. तर वेगवेगळ्या संशोधकांनी, अभ्यासकांनी, लेखकांनी काय केलं आहे की ही स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग प्रोसेस स्टडी केलेली आहे, त्याचा अभ्यास केला आहे आणि त्याविषयी वर्णन केलं आहे किंवा माहिती दिलेली आहे. द मॅनर इन विच सच डिसिजन मेकिंग टेक प्लेस, आणि कशा पद्धतीनं हे निर्णय घेतले जात असतात, काय विचार निर्णय घेत असताना केला जात असतो. जे निर्णय घेणारे असतात म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट सर्वसाधारणपणे हे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग प्रोसेसची काय करत असते? इम्प्लिमेंटेशन, म्हणजे ही डिसिजन प्रोसेस राबवत असते. किंवा लोअर लेवल मॅनेजमेंट सुद्धा आपल्या लेवलवर स्ट्रॅटेजीज तयार करत असतात. मग त्या स्ट्रॅटेजीज तयार करत असताना जे निर्णय घेतले जात असतात ते कशा पद्धतीनं निर्णय घेतले जात असतात त्याचं वेगवेगळ्या अभ्यासकांनी, संशोधकांनी काय केलं आहे? वर्णन केलेलं आहे. दिस डिफरंट अप्रोचेस हॅव ऑल्सो बीन कॅटेगराइज्ड बाय फ्यू ऑथर्स. आणि हे काय अप्रोचेस जे यामधून तयार झालेले आहेत त्याचं काही कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे? काही लेखकांनी विभाजन केलेलं आहे. म्हणजे काही गट त्या अप्रोचेसचे इथं तयार झालेले आहेत. तर ते गटच, ते अप्रोचेस आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. अ नंबर ऑफ अप्रोचेस हॅव बीन पुट फॉरवर्ड टू क्लॅरिफाय हाऊ स्ट्रॅटेजिक डिसिजन आर मेड. आणि कशा पद्धतीने मग हे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंगची प्रक्रिया राबवली जात असते त्याचे काही अप्रोचेस आपण यामध्ये बघणार आहोत. तर एकूण 4 अप्रोच या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. पहिला आहे रॅशनल अॅनालिटिकल अप्रोच. म्हणजे काय? कार्यकारण किंवा विश्लेषण दृष्टिकोन. याची आपण चर्चा करू. मराठीमध्ये पण मी तुम्हाला याचं क्लॅरिफिकेशन देतोच. देन इंट्युइटिव्ह इमोशनल अप्रोच, थोडा सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. इंट्युइटिव्ह इमोशनल अप्रोच म्हणजे भावनिक दृष्टिकोन किंवा त्याला अंतर्ज्ञान. इंट्युइटिव्ह म्हणजे काय? अंतर्ज्ञान, किंवा इमोशन्स म्हणजे काय? भावनिक. याच्या अगदी हा रिव्हर्स अप्रोच आहे, आपण ती चर्चा करूच. पॉलिटिकल बिहेव्हिअरल अप्रोच, राजकीय किंवा वर्तनात्मक दृष्टिकोन. आणि चौथा एक अप्रोच आहे प्रशासकीय दृष्टिकोन म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच. तर हे 4 अप्रोच आहेत. मग यामध्ये या अप्रोचच्या माध्यमातून हे डिसिजन्स कसे घेतले जात असतात, काय कशा पद्धतीचं मॅनेजरचं वर्तन असतं, मॅनेजर नेमका कसा विचार करत असतो, त्या अनुषंगानं मॅनेजरची म्हणजे डिसिजन मेकर्स जे आहेत त्यांची काही वैशिष्ट्ये या अप्रोचमधून काय होत असतात इथं दिसून येत असतात. मग पहिला अप्रोच आपण पहिल्यांदा काय करूया? समजून घेऊया. रॅशनल अॅनालिटिकल अप्रोच किंवा त्याला काय म्हटलं जातं? कार्यकारण विश्लेषण दृष्टिकोन. कार्यकारण किंवा विश्लेषण दृष्टिकोन. तर आता काय आहे हा अप्रोच, तो आपण काय करूया? समजून घेऊया. रॅशनल अॅनालिटिकल अप्रोच अज्युम्स दॅट, काय इथं अजम्पशन केलं आहे? अज्युम दॅट डिसिजन मेकर म्हणजे जो निर्णय घेणार आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी विषयी निर्णय घेणारी जी व्यक्ती आहे, इज अ युनिक ऍक्टर हू बिहेव्स इंटेलिजंटली अँड रॅशनली. म्हणजे हा जो डिसिजन मेकर आहे तो काय असतो? एक युनिक ऍक्टर, म्हणजे एकमेव द्वितीय. म्हणजे तोच काय असतो? स्ट्रॅटेजी विषयी निर्णय घेऊ शकतो, ही त्याची काय असते? क्षमता असते. या अर्थानं युनिक ऍक्टर, एकमेव द्वितीय, त्याला दुसरा पर्याय नसतो. हू बिहेव्स म्हणजे याचं वर्तन कसं असतं? हू बिहेव्स इंटेलिजंटली अँड रॅशनली. पूर्ण इथं तो विचारपूर्वक, इंटेलिजंटली
म्हणजे पूर्ण बुद्धीचा वापर करून त्याच्या असणारं ज्ञान, त्याची असणारी क्षमता, त्याचा असणारा अनुभव या सगळ्याचा यामध्ये काय होत असतो, वापर होत असतो इंटेलिजंटली अँड रॅशनली. आता रॅशनल याचा अर्थ काय, पूर्ण विचारपूर्वक किंवा सारासार विचार करून, या अर्थानं रॅशनल किंवा रॅशनली हा शब्द वापरला जात असतो. म्हणजे रॅशनल अनालिटिकल अप्रोच काय आहे की सर्वसाधारणपणे स्ट्रॅटेजीविषयी निर्णय घेणारी जी व्यक्ती असते ती काय असते, एकमेव द्वितीय असते, युनिक असते. आणि त्याचं वर्तन निर्णय घेत असताना तो निर्णय कसा घेत असतो, पूर्ण त्याच्या बौद्धिक क्षमतेचा तो यामध्ये काय करत असतो, वापर करत असतो. पूर्ण अभ्यास त्याचा परिस्थितीशी संबंधित असतो आणि सारासार विचार करून तो काय करत असतो, स्ट्रॅटेजीज तयार करत असतो. ही इज फुल्ली अवेअर ऑफ ऑल अवेलेबल फिजिबल अल्टरनेटिव्ह अँड कन्सिडर्स ऑल द अल्टरनेटिव्ह as well as consequences and chooses the alternative that secure the maximum gain. काय आहे नेमकं हे, ही इज फुल्ली अवेअर ऑफ ऑल अवेलेबल फिजिबल अल्टरनेटिव्ह. म्हणजे जे व्यवहार्य, फिजिबल याचा अर्थ काय, जे व्यवहार्य पर्याय स्ट्रॅटेजीज तयार करत असताना उपलब्ध आहेत त्या बाबतीमध्ये त्याला काय असते, इथं माहिती असते. म्हणजे नेमकं निर्णय घेत असताना आपण निर्णय प्रक्रिया मॅनेजमेंटमध्ये अभ्यास केला, नंबर ऑफ ऑप्शन्स त्याच्यासमोर काय असतात, तिथं अवेलेबल असतात. जी समस्या आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेस आहे ही एक प्रकारे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना नंबर ऑफ जे ऑप्शन्स आहेत, अल्टरनेटिव्ह जे आहेत ते त्याला काय करावं लागतात, तिथं चूज करावे लागत असतात. आणि एक अल्टरनेटिव्ह चूज करणं फायनली इट इज कॉल्ड ॲज डिसिजन मेकिंग प्रोसेस. सो तो काय असतो, जे व्यवहार्य पर्याय आहेत त्याविषयी त्याला काय असते, माहिती असते. आणि हे अँड कन्सिडर्स ऑल अल्टरनेटिव्ह ॲज वेल ॲज द कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे तो सगळ्या पर्यायांचा इथे काय करतो, विचार करतो. आणि त्या प्रत्येक पर्यायाची जर निवड केली, निवड तर एकाच पर्यायाची होणार आहे, जर निवड केली तर त्याचे परिणाम काय होतात, काय होऊ शकतात ते पण त्याला काय असतं इथं माहित असतं. त्याचा पण तो यामध्ये काय करतो, अभ्यास करतो. का अप्रोचच सांगतोय काय, इंटेलिजंटली अँड रॅशनली, पूर्ण बुद्धीचा वापर करून अभ्यासपूर्ण पद्धतीनं सारासार विचार करून इथं निर्णय घेतले जात असतात. त्यामुळे जे व्यवहार्य अल्टरनेटिव्ह आहेत, पर्याय आहेत, त्या सगळ्याविषयी त्याला माहिती असते. तो माहिती घेतो आणि सगळ्यांचा इथं काय परिणाम होऊ शकतो, कोणताही अल्टरनेटिव्ह निवडल्यानंतर तो इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचे काय रिझल्ट मिळू शकतात, कॉन्सिक्वेन्सेस काय परिणाम होऊ शकतात, त्याचा पण तो इथं काय करतो, अभ्यास करतो. अँड चूज द अल्टरनेटिव्ह दॅट सेक्युअर्स द मॅक्झिमम गेन. आणि असा पर्याय तो निवडतो की जो पर्याय व्यवसाय संस्थेला मॅक्झिमम गेन, जास्तीत जास्त काय करेल, इथं फायदा मिळवून देईल असा तो काय करत असतो, पर्याय निवडत असतो. म्हणजे अशी स्ट्रॅटेजी तो काय करत असतो, पर्याय तयार करत असतो. मोस्ट मॅनेजर्स लाईक टू थिंक देमसेल्स ॲज रॅशनल डिसिजन मेकर्स. म्हणजे बहुतांश जे मॅनेजर्स आहेत, थोडक्यात काय ते डिसिजन मेकर असतात, हे मॅनेजर स्वतःला काय समजतात, लाईक टू थिंक ऑफ देमसेल्स. ते कशा पद्धतीने विचार करतात, स्वतःला कशा पद्धतीने तयार करतात, ॲज रॅशनल डिसिजन मेकर. रॅशनल डिसिजन मेकर म्हणजे काय, डिसिजन घेत असताना सारासार विचार करून, विचारपूर्वक तिथं काय केले जातात, तिथं निर्णय घेतले जात असतात. अशा पद्धतीचे बहुतांश जे मॅनेजर्स आहेत ते मॅनेजर्स त्यांचं काय करत असतात, तिथं वर्तन ठेवत असतात. म्हणजे बहुतांश मॅनेजर कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असतात, रॅशनल डिसिजन मेकर्समध्ये येत असतात. अँड इंडीड मेनी एक्सपर्ट्स आर्ग्यू दॅट मॅनेजर्स शुड ट्राय टू बी रॅशनल ॲज पॉसिबल इन मेकिंग डिसिजन. आणि बहुतांश जे अभ्यासक आहेत त्यांचा सुद्धा एक ग्रह असतो किंवा त्यांचं सुद्धा एक मत आहे. इंडीड या शब्दाचा अर्थ काय, एक खरंच यांचं मत काय असतं, बहुतांश अभ्यासकांचं मत काय असतं की हे जे मॅनेजर्स आहेत ते डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये कसा विचार करत असतात, दे आर रॅशनल. पूर्णपणे विचार करूनच मॅनेजर्स काय करतात, तिथं निर्णय घेत असतात. ओके, इट रेस्ट ऑन द ॲझम्पशन दॅट मॅनेजर्स आर लॉजिकल अँड रॅशनल अँड दे मेक डिसिजन्स दॅट आर इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजेच बहुतांश मॅनेजर स्ट्रॅटेजीज तयार करत असताना जे निर्णय घेत असतात ते लॉजिकल असतात, तर तंत्रशुद्ध किंवा त्याच्या पाठीमागं एक विश्वासा तर्क असतो, पूर्ण विचार केलेला असतो. आणि हे करत असताना त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये असतो, ऑर्गनायझेशन. म्हणजे जास्तीत जास्त ऑर्गनायझेशन, संघटनेचं, व्यवसाय संस्थेचं हित डोळ्यासमोर ठेवूनच इथं स्ट्रॅटेजिक डिसिजन्स इथे घेतले जात असतात. असा थोडक्यात हा काय आहे, अप्रोच आहे. दिस अप्रोच फॉलो द प्रोसेस ॲज. या अप्रोचमध्ये काय घडतं, एकदम डिसिजन मेकर्स हॅव कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द डिसिजन सिच्युएशन अँड पॉसिबल अल्टरनेटिव्ह. म्हणजे जो डिसिजन मेकर आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी तयार करणार आहे, त्याला संपूर्ण परिस्थितीची
काय असते इथं माहिती असते आणि जे पॉसिबल अल्टरनेटिव्ह आहेत वेगवेगळे जे पर्याय आहेत त्याची सुद्धा त्याला काय असते माहिती असते. दे कॅन इफेक्टिव्हली एलिमिनेट अनसर्टेनिटी टू अचीव्ह अ डिसिजन कंडिशन ऑफ सर्टेनिटी. तर ते अजून काय करतात, इफेक्टिव्हली एलिमिनेट अनसर्टेनिटी म्हणजे जी अनिश्चितता आहे ही अनिश्चितता कशी कमी होईल किंवा कशी नष्ट होईल त्यासाठी हे डिसिजन मेकर्स काय करतात, प्रयत्न करतात टू अचीव्ह डिसिजन कंडिशन्स ऑफ सर्टेनिटी. थोडक्यात काय, डिसिजन घेतल्यानंतर जी अनसर्टेनिटी निर्माण होऊ शकते ती अनसर्टेनिटी सर्टेनिटीमध्ये म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होईलच अशा पद्धतीनं ते काय करतात तिथं डिसिजन घेत असतात. म्हणजे डिसिजन कंडिशनच एक प्रकारे सर्टेनिटीमध्ये म्हणजे निश्चिततेमध्ये त्याचं काय करतात तिथं रूपांतरण करतात. म्हणजे याच्यासाठी काय पाहिजे, इंटेलिजन्सी पाहिजेच ऑटोमॅटिक, त्याच्याकडे काय पाहिजे तो रॅशनल असणं गरजेचं असतं. दे इव्हॅल्युएट ऑल अस्पेक्ट्स ऑफ डिसिजन सिच्युएशन लॉजिकली अँड रॅशनली. आणि सगळी जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन त्याचं मूल्यमापन कसं करतात, लॉजिकली आणि रॅशनली करतात. ओके, दिस अप्रोच हेल्प्स कीप द डिसिजन मेकर फोकस्ड ऑन फॅक्ट्स अँड लॉजिक अँड हेल्प गार्ड अगेन्स्ट इनएप्रोप्रिएट अजम्पशन्स अँड पिटफॉल्स. तर हा अप्रोच फॉलो करणारे किंवा या गटामध्ये असणारे जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांचा फोकस, त्यांचं लक्ष कशावर असतं, साधारणपणे जे फॅक्ट्स आहेत म्हणजे जी रियालिटी आहे त्याच्यावर या डिसिजन मेकर्सचं लक्ष केंद्रित असतं. लॉजिक अँड हेल्प गार्ड अगेन्स्ट इनएप्रोप्रिएट अजम्पशन्स आणि जे इनएप्रोप्रिएट अजम्पशन्स आहेत त्यापासून ती अजम्पशन्स डोळ्यासमोर ठेवून जर निर्णय घेतले तर त्यातून संघटनेचं जे नुकसान होऊ शकतं त्या नुकसानीपासून हे डिसिजन मेकर त्या संघटनेचं काय करतात तिथे एक प्रकारे संरक्षण करत असतात. म्हणजे इनएप्रोप्रिएट अजम्पशन्स जे आहेत ते अजम्पशनच म्हणजे काही जे काय अनावश्यक गृहीत जे आहेत एक सर्टनिटी अनसर्टनिटीच्या अनुषंगानं त्याचा इथं ते विचार करत नाहीत. जे अप्रोप्रिएट सिच्युएशन आहे ती होऊ शकते त्याच्यावरच याचा काय काय असतो यांचा इथं फोकस असतो. तर अशा पद्धतीचा हा काय आहे अप्रोच आहे. कोणता आहे पहिला अप्रोच, रॅशनल अनालिटिकल अप्रोच, कार्यकारण किंवा विश्लेषण दृष्टिकोन. सिंपल आहे की या दृष्टिकोनानुसार जे डिसिजन मेकर्स असतात, डिसिजन मेकर्स म्हणजे कोण, स्ट्रॅटेजीज तयार करणारी व्यक्ती, ती स्ट्रॅटेजीज तयार करत असताना कसा विचार करत असते, ती एक प्रकारे युनिक आहे म्हणजे मीच आहे त्यामुळे माझ्यावरच हे सगळं अवलंबून आहे, मलाच डिसिजन घ्यायचे आहेत त्यामुळे मला ते काळजीपूर्वक घ्यावे लागतील अशा पद्धतीची एक जी भावना आहे, एक विचार त्याच्यामध्ये असतो. म्हणजे तो कसा असतो, हुशार असतो, पूर्णपणे तो काय करत असतो, विचार करत असतो. जे व्यवहारिक पर्याय आहेत, व्यवहार्य पर्याय आहेत त्या व्यवहार्य पर्यायांचा तो इथं काय करत असतो, इथं अंदाज घेत असतो. ते व्यवहार्य पर्यायच तो काय करतो डोळ्यासमोर ठेवतो आणि असे पर्याय तो निवडतो की जे पर्याय व्यवसाय संस्थेला काय करतील इथं मॅक्झिमम गेन म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळवून देतील असे पर्यायच काय केले जात असतात, इथं निवडले जात असतात. अशा पद्धतीचा जो अप्रोच आहे त्याला इथे काय म्हटलं जातं, रॅशनल अनालिटिकल अप्रोच किंवा कार्यकारण विश्लेषण दृष्टिकोन असं म्हटलं जात असतं. दुसरा अप्रोच आहे इंट्युइटिव्ह इमोशनल अप्रोच म्हणजेच अंतर्ज्ञान किंवा भावनिक दृष्टिकोन. तर याची आपण आता चर्चा करूया. पहा, इंट्युइशन इज अन इनेट बिलीफ अबाउट समथिंग विदाउट कॉन्शियस कन्सिडरेशन. काय आहे हा अप्रोच, याची थीम काय आहे की इंट्युएशन ही याची काय थीम आहे. हे इंट्युएशन काय आहे नेमकं, इंट्युएशन म्हणजे अंतर्ज्ञान या अर्थानं किंवा इंट्युएशन जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर अटॅच केलं तर अंतर्ज्ञान असणारी जी काही व्यक्ती आहे त्या अर्थानं. सो इथं डिसिजन मेकर कसा असणार आहे, रॅशनल असणार नाही, तर त्याची भावना, त्याचे विचार, त्याचं अंतर्मन त्याला काय सांगतंय हा याचा काय असणार आहे बेस आहे. सो इंट्युएशन म्हणजे अंतर्ज्ञान हे काय इज अन इनेट बिलीफ. इनेट बिलीफ याचा अर्थ काय आहे की सर्वसाधारणपणे बिलीफ याचा अर्थ काय, एक मत आहे, एक समज असतो किंवा एक श्रद्धा असते. इनेट म्हणजे काय, नैसर्गिक म्हणजे एखाद्या व्यक्तीची ही एक नैसर्गिक श्रद्धा असते किंवा एक क्षमता असते किंवा त्याचा एक समज असतो काय, अबाउट समथिंग विदाउट कॉन्शियस कन्सिडरेशन. म्हणजे
इथं कॉन्शियस या शब्दाचा अर्थ काय आहे? जाणीवपूर्वक, म्हणजे विदाउट कॉन्शियस, म्हणजे जाणीवपूर्वक परिस्थितीचा विचार न करता स्वतःच्या अंतर्ज्ञानानं इनेट बिलीफ काय केला जातो? इथं विचार केला जात असतो. ओके. इंट्युएटिव्ह इमोशनल अप्रोच इज अपोज टू रॅशनल डिसिजन मेकिंग. या वाक्यातूनच लक्षात येतंय की हा एक अपोज्ड अप्रोच आहे, म्हणजे जो रॅशनल अप्रोच आहे त्याच्या अगदी हा काय आहे? विरुद्ध आहे. रॅशनलमध्ये पूर्ण इंटेलिजन्सी, बौद्धिक इथं क्षमतेचा वापर केला जातो, सारासार विचार करून त्यामध्ये निर्णय घेतला जातो. इथं तसा विचार केला जात नाही. अंतर्मन काय सांगतं त्याच्या आधारे हा निर्णय घेतला जात असतो. म्हणून हा पूर्ण विरोधी काय आहे? या रॅशनल डिसिजन मेकिंग अप्रोचच्या हा काय आहे? विरोधी अप्रोच आहे. मॅनेजर समटाइम्स डिसाइड टू डू समथिंग बिकॉज इट फील्स राईट. म्हणजे या अप्रोचमध्ये काय आहे? हे जे मॅनेजर्स आहेत, म्हणजे जे डिसिजन मेकर्स असतात, समटाइम्स डिसाइड काय विचार करत असतात? सर्वसाधारणपणे टू डू समथिंग बिकॉज इट फील्स राईट. त्यांना वाटत असतं की आपण जे करतोय, आपण जे करणार आहोत, आपण घेतलेल्या निर्णयातून चांगलंच इथं काय होईल? इथं निष्पन्न होईल, किंवा मी जे बोलतो, मी जे करतो ते योग्यच आहे, ते बरोबरच आहे, अशा पद्धतीचं मॅनेजर काय करत असतात? तिथं विचार करत असतात. आणि अशा विचारानं जे निर्णय घेतले जात असतात, स्ट्रॅटेजिक डिसिजन्स, ते या गटामध्ये येत असतात. ओके. दिस फिलिंग इज नॉट आर्बिटरी बट बेस्ड ऑन हॅबिट ऑर एक्सपिरियन्स, गट फिलिंग, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग अँड इन्स्टिंक्ट युझिंग द अनकॉन्शियस मेंटल प्रोसेस. तर काय असतं यामध्ये? ठीक आहे, इथं पूर्णपणे अंतर्ज्ञान, अंतर्मन, भावना याचा काय केला जातो? इथं विचार केला जात असतो. पण त्याच्या आधारे जे घेतलेले निर्णय असतात, हे जे फिलिंग आहे ते नॉट आर्बिट्ररी. आता आर्बिट्ररी म्हणजे नेमकं काय आहे? की अनियंत्रित किंवा अहेतुक, म्हणजे यामध्ये कोणता हेतू नाही, कोणतं ध्येय नाही, कोणतं दृष्टिकोन नाही, विचार नाही, असं नाही. नॉट आर्बिटरी म्हणजे निर्णय घेत असताना सुद्धा काहीतरी इथं हेतू डोळ्यासमोर ठेवूनच काय केलेले असतात? इथं निर्णय घेतलेले असतात. ते अनियंत्रित निर्णय नसतात. बेस्ड ऑन कशाच्या आधारे असतात? हॅबिट अँड एक्सपिरियन्स. त्या मॅनेजरची ती काय असते? एक प्रकारची सवय असते, त्याला अनुभव असतो. म्हणजे अनुभव संपन्न जे मॅनेजर्स असतात ते काय होत असतात? या गटामध्ये येत असतात, किंवा ते अशा पद्धतीने निर्णय घेत असतात. गट फिलिंग, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, पूर्णपणे काय करत असतात? त्यांचं जे थिंकिंग आहे, म्हणजे त्यांचा जो विचार आहे तो काय होत असतो? त्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतो. ओके. अँड इन्स्टिंक्ट, इन्स्टिंक्ट काय आहे? एक जी अंतप्रेरणा आहे, त्या अंतप्रेरणेनं हे निर्णय घेतले जात असतात. युजिंग अनकॉन्शियस मेंटल प्रोसेस, म्हणजे जी अनकॉन्शियस, अहेतुक, सर्वसाधारणपणे जाणीवपूर्वक नाहीये, ही अनकॉन्शियस एक मेंटल प्रोसेस जी असते त्याचा वापर करून काय केले जात असते? हे निर्णय घेतले जात असतात. ओके. म्हणजे जाणीवपूर्वक जी निर्णय प्रक्रिया असते, आता जाणीवपूर्वक निर्णय प्रक्रिया म्हणजे काय असते? एक डिसिजन मेकिंगची जी स्टेप्स आहेत, प्रॉब्लेम फेस केले जात असतात, प्रॉब्लेम पहिल्यांदा डिसाईड केले जात असतात, त्यानंतर नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह इथं विचारात घेतले जात असतात. त्या प्रत्येक अल्टरनेटिव्ह चॉईस केल्यानंतर त्याचे इफेक्ट्स काय होतील, परिणाम काय होतील याचा विचार केला जात असतो. त्यानंतर डिसिजन्स घेतले जात असतात, ते राबवले जात असतात, त्यावर कंट्रोल ठेवला जात असतो. ही जी प्रोसेस आहे ती इथं राबवली जात नाही. अँड इनर सेन्स or emotions may help managers make an occasional decisions without going through full blow rational sequence of step. म्हणजे इथं जे फुल ब्लो रॅशनल सिक्वेन्स ऑफ स्टेप, म्हणजे डिसिजन मेकिंगची जी एक स्टेप्स आहेत, प्रक्रिया आहे, त्याचा इथं यामध्ये विचार केला जात नाही, किंवा त्या स्टेप्स इथं फॉलो केल्या जात नाहीत. मग हे कधी केलं जात असते? ऑकेजनल डिसिजन्स जे असतात, पटकन काय करावं लागतात, इथं निर्णय घ्यावे लागत असतात. मग अशा वेळेला तुम्ही सारासार विचार वगैरे करत नाही, अचानक परिस्थिती बदलत असते, अशा वेळेला तुम्हाला फेस करावं लागत असतं परिस्थितीला. मग फेस करत असताना क्विक ॲक्शन्स इथं घेणं गरजेचं असतं. क्विक ॲक्शनसाठी क्विक डिसिजन्स होणं पण गरजेचं असतं. मग अशा वेळेला हा जो काय अंतर्ज्ञान आहे, जे काय त्याचं गट्स आहेत, त्याची एक क्षमता असते, गट फिलिंग, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, त्याचं जे काय इन्स्टिंक्ट आहे, अंतप्रेरणा आहे, त्यातून काय केले जात असतात, तिथं हे निर्णय घेतले जात असतात आणि ते निर्णय काय होत असतात, तिथं प्रभावी पण ठरत असतात. इंट्युइटिव्ह डिसिजन मेकर कन्सिडर्स अ नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह अँड ऑप्शन्स, म्हणजे नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स वगैरे इथं विचारात घेतले जात असतात, त्याबद्दल काहीही दुमत नाही. प्रोपोनंट्स ऑफ धिस अप्रोच पॉइंट आउट दॅट इन मेनी केसेस जजमेंट मे लीड टू बेटर डिसिजन
दॅन ऑप्टिमायझिंग टेक्निक. म्हणजे या अप्रोचचे जे प्रोपोनंट्स आहेत, म्हणजे या अप्रोचला पाठिंबा देणारे, काय म्हणतात इथं, दिस अप्रोच पॉइंट आउट दॅट इन मेनी केसेस, बहुतांश केसेसमध्ये, सिच्युएशनमध्ये, जजमेंट मे लीड टू बेटर डिसिजन दॅन ऑप्टिमायझिंग टेक्निक. म्हणजे जजमेंटच्या आधारे घेतलेले जे निर्णय असतात ते काय असतात, कधी कधी चांगले ठरतात, बेटर दॅन ऑप्टिमायझिंग टेक्निक. ऑप्टिमायझिंग टेक्निक याचा अर्थ काय, पूर्णपणे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून जे सर्टॅनिटीज आहेत, अनसर्टॅनिटीज आहेत, या सगळ्यांचा इथं विचार करून जे निर्णय घेतले जात असतात त्याच्यापेक्षा कधी कधी जजमेंटच्या आधारे, अंदाजानं, अंतःप्रेरणेनं, त्याच्याकडे असणाऱ्या गट्सनं, क्षमतेच्या आधारे जर निर्णय घेतले तर ते कधी कधी काय असतात तिथं बेटर, म्हणजे प्रभावी ठरू शकतात असतात. असं या अप्रोचचे जे प्रोपोनंट्स आहेत, म्हणजे त्या अप्रोचला पाठिंबा देणारे किंवा त्या अप्रोचच्या बाजून असणारे जे लोक आहेत त्यांचं हे काय मत आहे. इनफॅक्ट द टायमिंग ऑफ वेन टू इम्प्लिमेंट अ डिसिजन बेस्ड ऑन अनालिसिस मे रिक्वायर अन इंट्युएटिव्ह फील फॉर व्हॉट द डेटा आर टेलिंग यू. म्हणजे यामध्ये काय करायचं आहे, जे टायमिंग आहे, वेन यू इम्प्लिमेंट अ डिसिजन, अशा पद्धतीचे जे डिसिजन्स आहेत, बेस्ड ऑन द अनालिसिस मे रिक्वायर अ इंट्युएटिव्ह फील फॉर व्हॉट द डेटा आर टेलिंग यू. म्हणजे जी काय माहिती तुमच्यासमोर इथं उपलब्ध आहे त्याचं जे काय इंट्युएटिव्ह फिलिंग आहे, म्हणजे एक अंतर्ज्ञानानं काही जे काय अर्थ आहे, त्या माहितीचा जो काय अर्थ आहे तो अर्थ त्यामध्ये काय करता यायला पाहिजे, तुम्हाला काढता यायला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे बुद्धी किंवा इंटेलिजन्सी किंवा रॅशनल याच्या जोडीला थोडं जर भावना किंवा अंतर्ज्ञानाचा जर त्यामध्ये वापर केला तर ऑटोमॅटिक जो तुमच्याकडं अवेलेबल असणारा डेटा आहे तो डेटा सुद्धा एक वेगळाच अर्थ त्या डिसिजन मेकरला काय करत असतो, इथं देत असतो. आणि तो वेगळा अर्थ जर तुम्हाला त्यातून काढायचा असेल तर हे जे काही इंट्युएटिव्ह इमोशनल अप्रोच आहे किंवा हे जे इंट्युएशन आहे ते इंट्युएशन या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये असणं काय असतं, इथं गरजेचं असतं. ओके. In many cases, judgment might be preferable to relying on the analysis. Of course, all managers, but most especially inexperienced, should be careful not to rely too heavily on intuition. तो सर्वसाधारणपणे काय आहे की जे इनएक्सपिरियन्स्ड मॅनेजर्स आहेत, म्हणजे अनुभव कमी असणारे किंवा अनुभव नसणारे अनुभवी जे व्यवस्थापक आहेत त्यांनी अशा पद्धतीनं निर्णय घेऊ नये. ठीक आहे. जजमेंट माइट बी प्रेफरेबल टू रिलाइंग ऑन द अनालिसिस. म्हणजे अनालिसिससाठी जजमेंटवर या अप्रोचनुसार काय केलं जात असतं, अवलंबून राहिलं जात असतं. परंतु अनुभवी व्यवस्थापकांनी या अप्रोचचा विचार करून किंवा अशा पद्धतीनं निर्णय प्रक्रिया राबवू नये. ती व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय ठरू शकते, तर घातक ठरू शकते. हा काय आहे, दुसरा अप्रोच आहे.